मळेगाव थडी येथील हल्ला प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सकल आंबेडकर समाज, आदिवासी समाज तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्यात आला। या आंदोलनात विविध जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पोलिसांच्या कथित पक्षपाती कारवाईचा जोरदार शब्दात निषेध व्यक्त केला। हे आंदोलन 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या प्रांगणात सुरू होतं। या आंदोलनात महिला वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत सहभाग नोंदवला। विविध समाजातील नागरिक एकत्र येत या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी करताना दिसून आले। यावेळी आंदोलकांनी संबंधित प्रकरणाचं निवेदन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचा मानस व्यक्त केला होता। मात्र काही कारणास्तव वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत। त्यामुळे प्राथमिक स्वरूपात हे निवेदन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याकडे देण्यात आलं। दरम्यान उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या प्रकरणात झालेल्या कथित अन्याय व पोलिसांच्या पक्षपाती कारवाईबाबत जाब विचारला जाणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव। आंदोलनाच्या निमित्ताने आपण ज्या मागण्या केल्या होत्या, सयाजी मोरे कुटुंबावर हल्ल्याची निपक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच मोरे कुटुंबावर जो खोटा 307चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घेण्यात यावे। कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI संदीप कोळी साहेब यांची पक्षपाती व अन्यायकारक भूमिका याची चौकशी करण्यात यावी। त्या दिवशी पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब यांना कोणाचे फोन आले आणि त्या फोनच्या दबावात त्यांनी कारवाई केली, त्यांचे मोबाईलचे CDR तपासण्यात यावे आणि खरंच ज्या गुन्ह्यात आरोपी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पीडित सयाजी मोरे कुटुंबाला शासनाकडून संरक्षण व योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशा एवढ्या मागण्या आपण केलेल्या होत्या। त्या मागण्याचं निवेदन आपण सर्वांच्या सहीनी, सकल आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सहीनी त्यांना देतोय। आपली मागणी आहे, डेप्युटी साहेब आज नाही उपलब्ध तर डेप्युटी साहेबांनी इथं आपल्याला शहर पोलीस स्टेशनला उद्या वेळ द्यावा आणि हे आंदोलन जरी थांबलं असेल तर आपण कायद्याची लढाई कायद्याच्या पद्धतीने लढणार आहोत। बाबासाहेबांनी जे आपल्याला हत्यार दिलंय पेनच्या हत्याराच्या लढाईने आपण तलवारीची लढाई लढत नाही, तर हत्याराची लढाई म्हणजे पेनची लढाई, ते कायदेशीर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या विरुद्ध आजच विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग यांच्याकडे, तसंच पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेच निवेदन देणार की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। PI संदीप कोळी यांची चौकशी झाली पाहिजे। आपलं आंदोलन जे होतं PI संदीप कोळींची जी भूमिका होती ती पक्षपाती होती, त्याच्या संदर्भात होतं। जर त्यांनी आपल्याला दोन्ही बाजूला न्याय दिला असता तर आपण आंदोलन केलं नसतं। आपली ती मागणी आपण त्याच्यावर ठाम आहे। मग आता आपण कुंभार साहेबांना निवेदन देणार आहे, उद्या डेप्युटी साहेब इथं आपल्याला वेळ देणार आहे आपल्या शिष्टमंडळाला। हे सर्वांना आणि तुम्ही सर्व महिला भगिनी आणि सर्व भीमसैनिक इथं उपस्थित राहिले, त्याच्यामुळं हे निवेदन देताना हे तुमच्या समोर खुलासा का आतमध्ये जाऊन साहेबाशी आम्ही कोणीही काही बोललेलो नाही हे स्पष्टपणे सांगतो। हे निवेदन कुंभार साहेबाकडे देतोय। कार्यकर्ते यांनी जे आपल्याला आंदोलनाची हाक दिली होती त्या हाकीला आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि प्रशासनाला काय ताकद आहे भीमसैनिकाची ही दाखवून दिली। त्याबद्दल मी कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाजाचे व शहरातील सकल आंबेडकरी समाजाचे व पत्रकार बंधूचे मी आभार मानतो आणि इथून पुढे आणि आदिवासी समाजाचे देखील या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि भविष्यात असा अन्याय अत्याचार जर आपल्या समाजावर झाले तर एकजुटीचा निर्णय म्हणजे सकल आंबेडकरी समाजाचा निर्णय हा अंतिम सत्य राहील। एवढंच बोलतो। जय हिंद, जय भीम, जय भारत। नगर यांच्या नावाने जे आम्हाकडे जे निवेदन दिलेले आहे तर त्या निवेदनामध्ये जे काय असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून कायदेशीर त्यांच्याकडे पोच करण्यात येईल।